नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आता लवकरच शाळा चालू होतील, तर मुलांना रोज डब्यात काय द्यायचा हा प्रश्न पडतो। तर अशा वेळेस आपण मस्त अशी भरलेली भेंडीची भाजी करून आपण डब्यात देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यातही देऊ शकता। तर ती भरलेल्या भेंडीची भाजी कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत। भरलेल्या भेंडीची भाजी करण्यासाठी मी 125 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून दोन सुकवून घेतलेले आहेत। एक कांदा, एक टोमॅटो आणि वाटणासाठी मी थोडेसे शेंगदाणे, सुकं खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे। आता हे भेंडी, कांदा, टोमॅटो चिरून घेते। भाजी करण्यासाठी भेंडी चिरून घेतलेले आहेत आणि असे मध्ये काप करून घेतलेला आहे। यामध्ये आपण मसाला भरूया। शेंगदाणे, सुकं खोबरं आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये तिखट, मीठ, धने पावडर सर्व साहित्य घालून ह्यामध्ये भरून घेऊयात। शेंगदाणे, सुकं खोबरं, लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालूया। 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर। आता हे सर्व मिक्स करून भेंडीमध्ये भरून घेऊया। हे वाटणामध्ये कांदा लसूण मसाला, मीठ आणि धने पावडर सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता भेंडी आपण चिरून घेतले त्यामध्ये हे वाटण भरून घेऊयात। हे भेंडीमध्ये मसाला भरून घेते। असे सर्व भेंडीमध्ये भरून घेते। सर्व भेंडीमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे। थोडासा मसाला राहिलेला आहे, ते आपण नंतर फोडणी करून घेतल्यावर त्यामध्ये घालूया। आता आपण फोडणी करून घेऊयात। भरलेल्या भेंडीची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालते। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे यामध्ये। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता मोहरी घालते। मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचं आहे। मोहरी तडतडायला लागली, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते। त्यानंतर कढीपत्ता, कांदा, टोमॅटो एकत्रच घालून परतून घेऊया। हे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। ही भेंडीची भाजी आता लवकर शाळा चालू होतील, मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा ऑफिसला जाताना डब्यासाठी देऊ शकता। कांदा टोमॅटो चांगलं परतून झालं। आता ह्यामध्ये हळद घालते 1/2 चमचा। हळद घालून मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे, ते भेंडी यामध्ये घालूया। मसाला घातलेली भेंडी घालून 2 मिनिटं परतून घेऊया। आता ह्यामध्ये हे राहिलेला मसाला घालूया आणि याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया। भेंडी चांगली वाफेवर शिजत आलेली आहे। थोडंसं पाण्याचा झपका मारूया। सगळं मिक्स करून घेऊया आणि हे आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊयात। भेंडी झालेली आहे, गॅस बंद करून घेते। तर ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते। भेंडीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।